हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झणझणीत, चटपटीत आणि तोंडाला पाणी सोडणारी मस्त अशी स्ट्रीट स्टाईल ओली भेळ. अतिशय परफेक्ट जशी रोड साईडला मिळते ना तशीच चव येणार. त्यासाठी सिक्रेट अशी एक चटणी आहे, त्याची पण रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी घेतले 2 कांदे, टोमॅटो, कैरी, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या. भेळमध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या ना की भेळला एकदम झणझणीत टेस्ट येते. आणि भेळमध्ये जर कैरी टाकत असाल ना तर वा, त्याची चव म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलला जाते. आता कैरी पण मी बारीक कट करून साईडला ठेवली आणि मुरमुरे निवडून स्वच्छ गाळून घेतले आणि एका मोठ्या बाउलमध्ये टाकले. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कैरी, कोथिंबीर हे सगळं घालून घेतलं. आता आपल्या भेळला क्रंची आणि क्रिस्पी बनवण्यासाठी आपण त्यामध्ये शेव, फरसाण, तिखट शेव वगैरे सगळं टाकून घेतलं आणि सुकी पापडी पण हाताने चुरून टाकली. आता बनवूया आपल्या भेळची जान असलेली पुदिन्याची चटणी. खरं सांगू का, आपल्या भेळला अजून एकदम भारी बनवण्यासाठी या पुदिन्याच्या चटणीचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपण काळं मीठ, लाल तिखट, त्यानंतर चाट मसाला, शेव वगैरे सगळं टाकून घेतलं. इमली चटणी आणि पुदिन्याची चटणी टाकून सगळं मिक्स केलं आणि शेवटी भेळ अजून चटपटीत बनवण्यासाठी लिंबूचा रस टाकला वरतून. आणि आता आपली भेळ रेडी आहे सर्व करण्यासाठी. मी संपूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अशी आपली चटपटीत भेळ तयार आहे. मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला भेळची रेसिपी कशी वाटली. आणि अशाच आईच्या हातच्या चवीची परंपरा जपणाऱ्या रेसिपींसाठी भेटूया पुन्हा आईज किचन तडकामध्ये.